हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर आत्ता वाजले आहे 5:15 आणि मी चालली आहे कुठेतरी तुम्हाला लवकरच कळेल मी कुठे चालली आहे. आता वाट बघते एका व्यक्तीची, ती येणार आहे आणि मग तिच्यासोबत मी जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत राहा की मी कुठे चालली आहे. उय्या ची वाट बघत होती, ती आत्ता आली आहे. प्रिन्स तिची केव्हाची वाट बघतोय, हो ना. तर ही आहे माझी फ्रेंड दीपा. हॅलो. तुम्ही तिला पहिल्यांदाच बघताय ब्लॉगमध्ये. तर आमची फक्त फोनवरच बोलणं असतं, आमचं भेटणं इकडं नाही रस्ता. तर बाकीचं आम्ही आता तिच्या घरी गेल्यावर बोलूया, भेटूया. तो व्हिडिओ कंटिन्यू करा, आपण भेटूया तिच्या घरी. प्रिन्सने मागवलं आहे चॉकलेट सँडविच आणि आपलं कुठलं आहे चीज ग्रिल सँडविच. आम्ही राजा बर्गर सँडविच सेंटरमध्ये आलो. हे गुरु गोविंद सिंग स्कूलच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आहे. बघूया टेस्ट कशी, छान आहे का कालपेक्षा. हां, तर आत्ता आली आहे मी माझ्या मैत्रिणीच्या घरी. आठवलं का? ते दोघं असल्यामुळे एकदम काय म्हणतात ना, म्हणजे असे तुझं घर क्लीनच असतं. मी तर माहिती आहे का, मी प्रत्येकाला सांगत असतो, म्हणजे दीपाचं घर ना असं हॉटेलसारखं वाटतं मला डायरेक्ट. ए बघ, मी डॉलीला पण बोलली, डॉली तुला एकदा तू खरंच दीपाचं घर बघ, इतकं सुंदर आहे तिचं घर. ऐकलं का? हां, हे ती मला बोलली. ऑर्डर तुला मिळाली. हे आहे तिचं देवघर, स्वामी समर्थांची. आणि हा आहे तिचा टेरेस. काय आले इकडे बसायचं. प्रिन्सचा आवडता झोका. प्रिन्स किती त्रास द्यायचा ना ह्याच्यावर बसला की, हेच जोरजोरात एकदम. खूप त्रास देतो तू इथे आला की. हो, आता जास्त मोठा. ओके, ती डोंगरेला घेतलं होतं ना शोपीस. मस्त आहे, पण मला देत. आपण इथे फोटो पण काढला, तुला आठवतं एक. पण हा आहे तिचं किचन. तिचं घर इतकं क्लीन आहे ना. तुझं पहिल्यापासून पण एकदम काय म्हणता ना. हे बघ रे, हा सुरभी तिचा रूम. अगं मुळात आहे ना, असं काही जसं आहे तसंच राहतं ते ना. मशीन आहे नाही ना. करू का जरा मसाज? मस्त वाटेल. तुझं तसं काही एकदम याला झालंय. हा सुरभी तिचा रूम आणि इकडे नाही, ते मला वाटतं हा गेस्ट रूम आहे ना. का ग, हा गेस्ट रूम आहे. आणि हा असंच काही रीडिंग करायचं असेल, लपाछपी खेळायला छान आहे. हां, लपाछपी खेळायला. ऐकलं का, काय म्हणतो? लपाछपी खेळायला किती छान. आणि हा दीपाचा रूम आहे. तिकडे पण टीव्ही लावलाय तू? मग तुमचा हात चालत असेल जास्त. तिकडून आणलं ना फ्लॅट वरून. ओके, तिकडचा होता ना अजून, तिकडून घेऊन आली. मी तर इकडे तिने कोपाट केले. बघ रे, असं मस्त मस्त घर आहे ना दीपा मासेचं. किचन, हा डायनिंग टेबल, हा सोफा, तिकडे टेरेस. हो का, सोय केली ना तुझी बर्थडे गिफ्ट. हे मसाजर आहे, लेग्स मसाजर. तू चेअरच घेऊन टाकायची ना पूर्ण.
भेटलो कशासाठी भेटलो होतो आपण लॉ कॉलेजला. वकील तर नाही झालो आपण. पण ऍटलीस्ट हा मैत्री झाली, जाऊ दे. म्हणजे आपण मैत्रीसाठी ऍक्च्युली लॉ कॉलेजला भेटलो होतं त्या दिवशी. हे अंदमानवरून आलेले. हा फिश बघा किती क्यूट आहे. हे बघा किती गोड आहे. हो ना. गोव्याची होते. गोव्याचे नाही, अंदमानचे. आणि हे मस्त किचन आणि हे स्टोर रूम आहे ना. आणि इकडे इथे काय अजून स्टोर रूम आहे हा दीपा मासीचा. माझी एक पण मैत्रीण नाही, पण एकच आहे बस झाली. म्हणजे मी तुम्हाला सांगते की आम्ही लॉ कॉलेजला होतो, दोघींनी कम्प्लीट नाही केलं आम्ही कम्प्लीट. पण जाऊ दे, झालो आम्ही. म्हणजे आपल्या मैत्रीला 25 वर्ष झाले असतील ना. ऑफकोर्स 25 वर्ष झाले. लग्नाला जर 25 वर्ष झाले तर ते माझ्या नाही झाले अजून. माझे झाले का. 25 वर्ष चालू झालं. हे मग त्याचे 2 आपण 1 वर्ष सिनियर आहे ना तुझं. मला वाटतं त्याच्यानंतर लगे लग्न झालं होतं ना. म्हणजे विचार करा. म्हणजे आम्ही दोघी नाशिकमध्ये राहतो, फक्त फोनवर बोलतो, तरी आमची मैत्री एकदम पक्की आहे. याला म्हणतात स्ट्रॉंग. नुसतं रोज भेटणं म्हणजे मैत्री नसते. एक्झॅक्टली. आम्ही भेटत नाही पण आम्ही क्लोज प्रचंड आहोत दोघी जणी. त्याच्यामुळे तिने आता जिम लावली माझ्यामुळे. प्रिन्स काय खातोय. मोमोज गरम आहे ना. जो आता जेवताना तारक होता. बघ तारक मी आणले आहेत मोमोज येताना. तुला घे नाही तंदूर नाही का. मला स्टीम आवडतं. चला आता आमच्या गप्पा डाव किती वाजले. 10:30 वाजले. गप्पा करत करत मैत्रिणींच्या गप्पा संपत नसतात. आणि प्रिन्सला मस्त छान TV बघायला मिळाला ना बऱ्याच वेळास. झोपल्यावर मस्त होतं. आपण एक फोटो काढू आपल्या दोघी. तर चला आता आम्ही निघालो घरी. वाजले 10:30. हा इथे कॉल पण करू शकतो. नाही माहिती बाबा. ही दीपा माझी या लग्नाच्या आधीची फ्रेंड आहे. नाही स्कूल नाही, आम्ही लॉ कॉलेज. आम्ही वकील नाही झालो पण काय आमची मैत्री. म्हणजे असं म्हणायला लागलं की आम्ही त्यासाठीच फ्रेंड्स, म्हणजे त्यासाठीच ॲडमिशन घेत होतं लॉ कॉलेजला. जा तुम्ही. हां The next day. कुठे करायची कुठे करायची मी तुला विचारते. हे बघा त्या दिवशी आम्ही इतक्या गप्पा मारल्या ना की आम्ही तुमच्याशी गप्पा मारणंच विसरून गेलो. तर आत्ता आम्ही आलो आहे जिमला, चाललो आहे जिमला. भेटूया आता आपण नंतर. चलो बाय. हॅलो. तर मी आत्ता जिममधून आली. दीपा पण घरी गेली आणि मी पण घरी आली. तर दीपा ही माझी लॉ कॉलेजची फ्रेंड आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दोघे खूप बेस्ट फ्रेंड झालो. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासूनची ती बेस्ट फ्रेंड आहेत. आता आमच्या जवळजवळ फ्रेंडशिपला 25 वर्ष कंप्लीट झालीत. तर तिचे माझे आधी वारंवार भेट होते कारण आमच्या दोघींच्या मुली एकाच स्कूलमध्ये होत्या. पण मग हे मध्ये आता जरा या मुली कॉलेजला गेल्या. आता हे प्रिन्समुळे थोडंसं आता भेटणं कमी होतं. फोनवर बोलणं होतं आमचं दोघींचं, पण भेटणं होत नाही. पण मग आता मी तिला सांगितलं की मी पण जिमला जाते तर तू पण जिम जॉईन कर. मग आता तिने पण जिम जॉईन केल्यामुळे आता आमच्या दोघींची रोज भेट होते. मग ते बरं वाटतं की अशा निमित्ताने 2 मैत्रिणींची रोज भेट होते. आणि मैत्रीण भेटले की जरा एक छान वाटतं आपल्याला थोडंसं. म्हणजे या गप्पा टप्पा काही संपत नाही मैत्रीण असली की. मग त्याच्यामुळे आता मजा येते की आम्ही दोघी रोज भेटतो जिममध्ये. तर आता तिला मी परत भेट होईलच. तिच्याकडेच गेली किंवा ती माझ्याकडे आली तर तुम्हाला नक्कीच मी तिला भेटवेन. आणि आजचा जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. तर आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.